नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथं रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज आपण नारळी भात बनवतोय आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आणि हा नारळी भात फक्त 2 शिट्ट्यामध्ये तयार होतो. आता इथं सगळ्यात आधी 1 चमचा तूप घातलं आणि गोड खडे मसाले घातले, चक्रेफूल, 2-3 वेलची आणि मिरे. आता काही ड्रायफ्रूट्स घातले आणि हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले भाजून घेऊया. आता इथं ड्रायफ्रूट्स चांगले भाजले गेले की यामध्ये गूळ घालायचं. इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी नारळाचा किस घेतला आहे. आता हे चांगलं असं परतून घेऊया. आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा. इथं तांदूळ मी 2 वाटी तांदूळ घेतला आणि त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ घेतला आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला.